नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी वैभव बिडवे आपलं शेतकरी पुत्र या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत. आज आपण कृषी विभागाच्या काही योजना काल आपण पाहिली. भाऊसाहेब फुंड योजना पाहिली का, फळबाग योजना पाहिली. आज आपण पाहणार आहोत कृषी विभागाची दुसरी योजना, त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. आता या योजनेमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की याच्यामध्ये अपघाताचं प्रमाण किती वाढलेलं आहे आजकाल. तर त्याच्यामध्ये या योजनेअंतर्गत आपल्याला शेती व्यवसाय करताना बरेच अपघात होतात. त्याच्यामध्ये वीज पडणे आहे, पूर आलेला आहे, समजा सर्पदंश आहे, विंचूदंश आहे, विजेचा शॉक बसणे, यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात. तसेच रस्त्यावरील जाता येता समजा रस्त्यावरील अपघात आहेत, वाहनाचा अपघात होतो. तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो आणि काहींना अपंगत्व येते याच्यामुळे. आणि घरातील कर्त्या व्यक्ती जर झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे जे उत्पन्नाचं साधन आहे ते अचानक काय होणार आहे, बंद पडणारे साधन. तर त्यावेळेस अशा अपघातग्रस्त शेतकरी आणि त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरता ही योजना सरकारनं आणलेली आहे. तर याच्यामध्ये बघा, पात्र कोण आहेत या योजनेसाठी? राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार. आता वहितीधारक म्हणजे काय? वहितीधारक म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरातील व्यक्तींना, वहितीधारक म्हणजे ज्याला हित किंवा लाभ मिळतो कोणत्याही सरकारी योजनेचा हित किंवा लाभ मिळतो त्याला. म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी किती, एकूण 2 जणांकरता ही योजना आहे. समजा उदाहरणामध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबात कोणता एक सदस्य, आई वडील, शेतकऱ्याची पती पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती. जसा कर्ता व्यक्ती एक आहे समजा, त्याच्या नावावर शेती आणि तो दुसरा जो आहे कोणीही एक, तर त्याच्यामध्ये म्हणजे कमीत कमी 2 जणांकरता ही योजना आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये वयोमर्यादा किती आहे? आता वयोमर्यादेमध्ये 10 ते 75 वर्ष ही वयोमर्यादा ठरवलेली आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम किती भेटणार आहे? आता याच्यामध्ये पहा, जर ह्याच्यामध्ये समजा अपघाती जर मृत्यू झाला तर किती, 2 लाख रुपये अपघाती मृत्यूसाठी सरकार देणार आहे याच्यामध्ये, महाराष्ट्र शासन. ठीक आहे. आणि जर समजा अपघातामुळे जर 2 डोळे अथवा 2 हात किंवा 2 पाय निकामी झालेले असतील तर त्याच्यामध्ये किती, 2 लाख रुपये रक्कम भेटणार आहे. आणि तिसरी सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये अपघातामुळे जर समजा शेतकऱ्याचा किंवा व्यक्तीचा जर समजा 1 डोळा किंवा 1 हात किंवा 1 पाय जर निकामी झालेला असेल तर किती, 2 लाख रुपये भेटणार आहेत. आणि आहे ज्यामध्ये 4था प्रकार आहे, त्याच्यामध्ये अपघातामुळे जर समजा 1 डोळा किंवा 1 हात किंवा 1 पाय निकामी झालेले असेल तर किती, 1 लाख रुपये भेटणार आहेत. आता 4 ह्याच्यामध्ये बघा, शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तासाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे समजा दुसरी जर कोणती योजना असेल आणि जे शासनामार्फत चालवली आणि त्याच्यामार्फत जर समजा व्यक्तीला जर लाभ भेटला असेल तर ही योजना त्यांना मिळणार नाही असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आता हे अर्ज कुठं करायचा? आता अर्ज कुठं करतो आपण? तालुका कृषी अधिकारी कार्यालयात त्याचा अर्ज करायचा आपल्याला. ठीक आहे. तालुक्याच्या कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. नंतर याच्यासाठी आवश्यक कागदपत्र काय ठेवायचे आहेत? तर याच्यामध्ये तुम्हाला शेतीचा 7/12 लागणार आहे. नंतर जो व्यक्ती मरण पावलेला आहे त्याचा मृत्यूचा दाखला लागणार आहे. जर समजा व्यक्ती जर मयत असेल तर त्याचा मृत्यूचा दाखला लागणार आहे. नंतर शेतकऱ्यांचे वारस म्हणून तलाट्याकडील गाव नमुना क्रमांक 6 नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. ठीक आहे. वारसदार जे असतील त्यांचं नोंद लागणार आहे. नंतर शेतकऱ्यांच्या वयाच्या पडताळणीकरता शाळा सोडल्याचा दाखला वगैरे आपल्याला मिळून जातो लवकरच. ठीक आहे. तर आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ज्या कागदपत्र आधारे वयांची खात्री होईल असे कोणतेही एक कागदपत्र लागणार आहेत आपल्याला. प्रथम माहिती अहवाल म्हणजे FIR जो आहे तो लागणार आहे याच्या ठिकाणी. ठीक आहे. स्थळ पंचनामा जे होईल आणि पोलीस पाटलाचा माहिती अहवाल लागणार आहे याच्यामध्ये. तर अपघाताच्या स्वरूपानुसार सादर करायची कागदपत्रे, हे सर्व कागदपत्रे आहेत. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये सदर योजनेअंतर्गत पात्रतेसाठी कोणत्या अपघातांचा समावेश आहे व त्यासाठी लागणारी अतिरिक्त कागदपत्रे आपली जोडायची त्याच्यामध्ये. तर आता पाहू शकता तुम्ही, पहिला कोणता आहे, रस्ता आणि रेल्वे अपघात. जर समजा शेतकऱ्याच्या घरातील कुणाचा जर समजा रस्त्यामध्ये किंवा रेल्वे अपघातामध्ये जर समजा मृत्यू झाला असेल तर याच्यामध्ये पंचनामा, पोस्टमॉर्टम अहवाल, विमा, सुरक्षित व्यक्ती, वाहन चालिताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना हा पण लागणार. लायसनधारक जे आहेत शेतकरी वर्ग त्यांचा पण लागणार आहे. नंतर पाण्यात बुडून मृत्यू,
बघा, इन्व्हेस्ट पंचनामा पोस्टमॉर्टम अहवाल बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतिपूर्ती बंधनपत्र आवश्यक आहे. ठीक आहे. जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा. आता समजा शेतकरी शेतामध्ये काही पण फवारणी वगैरे करतो तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट पंचनामा पोस्टमॉर्टम अहवाल आहे, रासायनिक विश्लेषण अहवाल, त्याला विसेरा म्हणतो आपण. ठीक आहे. तर हा जोडायचा आहे याच्यामध्ये. जर विजेचा धक्का जर बसलेला असेल, विजेच्या धक्क्यामुळे जर अपघात झालेला असेल तर त्याचा इन्व्हेस्ट पंचनामा पोस्टमॉर्टम अहवाल हा जोडायचा आहे. आणि वीज पडून मृत्यू जर झालेला असेल तर इन्व्हेस्ट पंचनामा पोस्टमॉर्टम हा तोच आहे त्याच्यामध्ये पण. आणि खून जर समजा इन्व्हेस्ट पंचनामा पोस्टमॉर्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल, दोषारोपपत्र पण जोडायचं आहे याच्यामध्ये आपल्याला. जर समजा की शेतकऱ्याचं जर कोणी जर समजा खून वगैरे काही केलेलं असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पण हे भेटणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. हे पण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. नंतर 7वं काय, उंचावरून पडून झालेला अपघात, इन्व्हेस्ट पंचनामा पोस्टमॉर्टम अहवाल आणि पोलीस अंतिम अहवाल हे जोडायचं आहे सोबत. आणि सर्पविष व विंचूदंश, आजकाल माहिती आहे सर्पदंश आणि विंचूदंश हे प्रमाण वाढलेलं आहे. इन्व्हेस्ट पंचनामा पोस्टमॉर्टम अहवाल, वैद्यकीय उपचारापूर्वीच निधन झाल्याचे पोस्टमॉर्टम झालेले नसल्यास यावरातून सूट मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्याकडून प्रतिस्वाक्षरित असणे आवश्यक. आता नक्षलवाद्याकडून जर समजा झालेल्या हत्या आहेत तर त्याच्यामध्ये पण सेम तुम्हाला जोडायचं. नक्षलवाद्या हत्या संदर्भित कार्यालयीन कागदपत्र जोडायचं याच्यामध्ये. जनावरांच्या खाल्ल्यामुळे चावल्यामुळे जखमी मृत्यू. बघा, जनावरांनी जर काही खाल्लं आणि चावल्यामुळे जर समजा जखमी मृत्यू जर झालेला असेल तर त्याच्यामध्ये जनावरांच्या चावण्यामुळे रेबीज होऊन मृत्यू झालेला आहे समजा. ठीक आहे. म्हणजे कुत्रा वगैरे जर चावला असेल त्याच्यामुळे रेबीज होऊन जर मृत्यू झाला असेल तर त्यासाठी औषधोपचाराची जी कागदपत्रे आहेत, जे तुम्ही औषधं वगैरे आणले मेडिकलमधून किंवा दवाखान्यामधून, तर ते जोडायचे आहेत. जखमी होऊन मृत्यू झालेला आहे समजा, इन्व्हेस्ट पंचनामा पोस्टमॉर्टम अहवाल जोडायचा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. जनावरांच्या खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे, ठीक आहे, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे, क्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक आहे. ठीक आहे. बाळंतपणातील मृत्यू. आता बाळंतपणात मृत्यू झाला असलेल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. जर समजा एखादी महिला शेतकरी आहे आणि जर समजा ते जर समजा बाळंतपणामध्ये जर त्याचा मृत्यू झालेला असेल तर त्यावेळेस जे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्याकडून प्रतिस्वाक्षरित केलेले. दंगल, इन्व्हेस्ट पंचनामा. आता दंगलीमध्ये जर समजा पोस्टमॉर्टम अहवाल, दंगलीबाबतची कार्यालयीन कागदपत्रे जोडायची आहेत. अन्य कोणतेही अपघात, इन्व्हेस्ट पंचनामा जोडायचा आहे त्यासाठी, पोस्टमॉर्टम अहवाल आणि पोलीस अंतिम अहवाल. अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करायची कागदपत्रे कोणते आहेत त्याच्यामध्ये, हे लास्ट आहे याच्यामध्ये. अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरित कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र. ठीक आहे. हे आता टिप याच्यामध्ये सांगितले त्यांनी, वरील कागदपत्रे मूळ किंवा राजपत्रित अधिकारी यांनी स्वाक्षरित केलेले अथवा स्वयंसाक्षांकित असल्यास ग्राह्य धरण्यात. म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा त्याच्यावर स्वाक्षरी वगैरे करू शकतो. ठीक आहे. मृत्यूकारणाची नोंद सक्षम अधिकाऱ्याने स्पष्ट केली असल्यास रासायनिक विश्लेषण अहवाल या कागदपत्राची आवश्यकता राहणार नाही. ठीक आहे. जर अधिकाऱ्यांनी जर समजा मृत्यू झाल्याची नोंद जर दिलेली असेल तर त्याच्यामध्ये बाकीचं ते विसरा जो आहे तो लागणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून. ठीक आहे. धन्यवाद.